टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवल्या जात असल्याची आपण अनेक उदाहरणं पाहिली असतील। आता विचार करा, ज्या शहाळ्याचं गोड गोड पाणी आणि लुसलुशीत खोबरं खाऊन झालं की त्या शहाळ्याचं काय केलं जातं? हे शहाळं जातं तरी कुठे? तर ते जातं कचऱ्यात। पण याच शहाळ्यापासून टिकाऊ वस्तू करण्याचा हा आगळा वेगळा प्रकल्प शिवडीत आहे। मुंबई मनपाचा एफ दक्षिण विभाग आणि जनहितेश सामाजिक प्रतिष्ठान यांच्या सहयोगाने हा उपक्रम राबवला जातोय। शहाळी इथे आणून त्याची यंत्राच्या सहाय्याने पावडर केली जाते। त्याचा उपयोग खत म्हणून केला जातो। तसंच त्यापासून विविध वस्तू देखील तयार केल्या जातात। महानगरपालिकेतर्फे आम्ही या ठिकाणी नारळापासून उपयोगी वस्तू आणि पर्यावरणपूरक वस्तू बनवण्याचा प्रकल्प आम्ही सुरू केला आहे। याच्यामध्ये महानगरपालिकेच्या सहयोगाने आणि एफ साऊथ वॉर्ड यांच्या विशेष सहयोगाने आम्ही हा प्रकल्प आता सुरू केलेला आहे। या प्रकल्पाअंतर्गत आम्ही दिवसाला 10 मेट्रिक टन म्हणजे 10,000 किलो एवढ्या क्षमतेचे नारळ, जे आपण नारळ पितो, टेंडर कोकोनट ज्याला आपण म्हणतो, त्याची शहाळी इथं आम्ही आणून त्याच्यापासून पर्यावरण उपयोगी आणि वस्तू बनवतो। जसे का आपलं फायबर, कॉयर आणि त्या कॉयरपासून मॅट बनतात आणि इतर वस्तू असे बनत असतात, फ्लावर पॉट वगैरे। ह्याच्यात जो मेन त्याचा गाभा आहे तो आहे कोकोपीट। कोकोपीटपासून आपण झाडांच्या कुंड्या जे आपण घरी लावतो ते, त्यानंतर कोकोपीटचा सगळ्यात जास्त उपयोग होतो हा गार्डनिंगमध्ये। गार्डन आहे, मोठे मोठे जे स्टेडियम आहे त्याच्यामध्ये पण हा कोकोपीटचा जास्त प्रमाणात उपयोग होत असतो। आणि ह्या वस्तू आजच्या तारखेला मुंबई सारख्या शहराला याची फार अत्यंत गरज आहे। कारण की हे जे नारळ आहे, हे नारळ ज्यावेळी डम्पिंग ग्राउंडला जातात क्षेपणभूमीला, त्यावेळेस तिथं त्याची क्षमता वाढत जाते आणि ते वाढल्यामुळे तिथं आग लागण्यासारखे प्रकार हे होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। जर का आपण असे पर्यावरण उपयोगी प्रकल्प आपण प्रत्येक विभागनिहाय केले तर महानगरपालिकेला क्षेपणभूमीला पडणारा ताण हा नक्कीच कमी होणार आहे। आता 2013 मध्ये महानगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये जी आग लागलेली, त्याचा मेन ज्यावेळेस त्याची स्टडी पूर्ण करण्यात आली, त्याच्यामध्ये त्याचा जो मेन विषय होता तो होता नारळ। कारण की नारळ हा एकदा पेटला तर तो कंटिन्यू जळतच राहतो, तो काय लवकर क्षमापित होत नाही। परंतु हा नारळ जर आपण तिथं पाठवलाच नाही आणि त्या नारळापासून आपण विभागानिहाय जर असे पर्यावरण उपयोगी प्रकल्प केले तर नक्कीच हा नारळ जाणार नाही आणि ह्याच्यापासून टाकाऊपासून टिकाऊ वस्तू निर्मिती करण्यात आपल्याला। हे सगळं काम नेमकं कसं सुरू असतं, त्याची प्रक्रिया कशी असते, या संदर्भातही योगेश यांनी सविस्तर माहिती दिली। सदर ठिकाणी नारळ आणल्यानंतर नारळाला इथं डंप केला जातो आणि डंप केल्यानंतर ह्या नारळामधून स्ट्रॉ वगैरे जर चुकून आले असतील ते काढून ह्या नारळाला ह्या कन्व्हेयर बेल्टमध्ये टाकलं जातं। ह्या कन्व्हेयर बेल्टमध्ये नारळ गेल्यानंतर त्या 2 ठिकाणी डिवाइड होतात, एक ह्या साईडला आणि दुसरी ह्या साईडला। नारळ करत झाल्यानंतर ह्याचे 3 प्रकारामध्ये आपल्याला बाय प्रोडक्ट मिळतो। पहिला आहे कोकोपीट, दुसरा आहे 1 नंबर फायबर आणि दुसरा आहे 2 नंबर फायबर। असे 3 प्रकाराचे आपल्याला बाय प्रोडक्ट ह्याच्यातून मिळतो। कोकोपीट आपण गार्डनिंगमध्ये वापरतो आणि जे फायबर आहे हे फायबर जे 1 नंबरची क्वालिटी असते त्याच्यापासून आपण कॉयर बनवतो, सोफ्याच्या गाद्या बनवतो आणि 2 नंबरचे जे फायबर आहे त्याच्यापासून आपण ह्या जे देवी बनवतात, गणपतीच्या मूर्त्या बनवतात, आयडल बनवतात, त्याच्यामध्ये त्याचा वापर होतो। या प्रकल्पाच्या ठिकाणी सर्व शहाळी दररोज एकत्र केली जातात। या कामासाठी 50 लाख रुपये खर्च येतो। 6 कर्मचारी या ठिकाणी काम करतात। या उपक्रमामुळे डम्पिंग ग्राउंडवर जाणाऱ्या कचऱ्यात घट होते आणि असे प्रयोग पर्यावरणपूरक सुद्धा ठरतात। त्यामुळेच अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांना चालना आणि प्रोत्साहन मिळणं सुद्धा गरजेचं आहे। लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट, शिवडी।